28 किंवा 29 जानेवारीला काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची शक्यता आहे। राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। नाना पटोलेंच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी आता कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जातात आणि त्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी 2 नावांमध्ये रस्सीखेच सुद्धा सुरू आहे। काँग्रेस हायकमांडकडून सध्या अमित देशमुख आणि सतेज पाटील या 2 नेत्यांच्या नावाचा प्रदेशाध्यक्ष पदासाठी विचार सुरू आहे। अमित देशमुख आणि सतेज पाटील अशा या 2 नावांची सध्या काँग्रेसच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। आणि मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया मनशीकडे। मनशी, बरेच दिवस झालेत काँग्रेसला अजूनही प्रदेशाध्यक्ष मिळत नाहीये आणि त्यासाठी वेगवेगळ्या नावांची चाचपणी सुरू होती। मात्र आता सध्या 2 महत्त्वाची नावं पुढे येतात, ती म्हणजे अमित देशमुख आणि सतेज पाटील। काय नेमकी सविस्तर या संदर्भातले अपडेट्स आहेत? म्हणजे प्रतिनिधी मनशी पाटील या सर्व मनशी पाठक आपल्या या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जातात आणि आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी 2 नावांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। हायकमांडकडून सध्या अमित देशमुख, सतेज पाटील या 2 नेत्यांच्या नावांचा विचार सुरू आहे आणि त्यामुळे कोणाची वर्णी प्रदेशाध्यक्षपदी लागते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर विधानसभेमध्ये काँग्रेसला मिळालेलं सपशेल अपयश आणि एकंदरीतच काँग्रेसच्या पुनर्बांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा नेमका कोण येतो आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतेज पाटील यांचंही नाव सध्या जोरदार चर्चेत आहे, तर अमित देशमुख सुद्धा सध्या या नावांच्या चर्चेमध्ये आहेत। मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। आपण जाऊया मनशीकडे। मनशी, 2 नावांची सध्या काँग्रेस वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे आणि पद आहे प्रदेशाध्यक्षपद। काय नेमकी चर्चा सध्या सुरू आहे? कारण प्रदेशाध्यक्षपद सापडत नाहीये अशी स्थिती काँग्रेसवर गेल्या काही दिवसांपासून होती। आपण बघितलं की प्रदेशाध्यक्ष पदाच्या संदर्भाने चर्चा ही काँग्रेसमध्ये खूप आधीपासून सुरू झाली, जेव्हा नाना पटोलेंनी स्वतःहून आपण प्रदेशाध्यक्ष पद सोडतो आहोत अशी इच्छा व्यक्त केली होती। या प्रदेशाध्यक्ष पदातून आपल्याला मुक्त करावं अशी काँग्रेस हायकमांडकडे त्यांनी इच्छा व्यक्त केली होती। त्या पद्धतीचं पत्र ईमेलद्वारे त्यांनी पाठवलेलं देखील होतं, मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही। मात्र येणाऱ्या 27 तारखेला महू या ठिकाणी राहुल गांधींचा दौरा आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं ते जन्मस्थान आहे, त्या ठिकाणी काँग्रेस हायकमांडचा दौरा आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर राहुल गांधींच्या या दौऱ्यादरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या या घडामोडींविषयी चर्चा होऊ शकते, महाराष्ट्रातल्या प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल चर्चा होऊ शकते आणि त्यानंतर लागलीच 29 तारखेपर्यंत म्हणजे महिना अखेरपर्यंत प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय जाहीर होऊ शकतो। जसं आपण बघितलं की अमित देशमुख असतील किंवा सतेज पाटील असतील या नावांची चर्चा आहेच, मात्र यापैकी कोणत्या नावावरती शिक्कामोर्तब होत आहे हे आपल्याला महिना अखेरपर्यंत कळेल। त्याच्यामुळे या महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र काँग्रेस पुढचं भवितव्य हे लिहिलं जाणार आहे। महाराष्ट्र काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष या महिना अखेरपर्यंत काँग्रेसला मिळणार आहे। अगदी मनशी, कोण नेमका प्रदेशाध्यक्ष असेल याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असेल। याबाबत निश्चित उत्सुकता राजकीय वर्तुळामध्ये असणार आहे। खूप मोठं आव्हान, सध्या आव्हानात्मक परिस्थिती काँग्रेस समोर आहे, त्यामुळे निश्चितच कोणाचं नाव पुढे ते बघायचं। अशा संपर्कात राहा।